भूमिका गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। दिल्लीतील जेएनयू विद्यापीठामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये आंदोलन। महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर अन्याय, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचा आरोप। फडणवीसांच्या कार्यक्रमस्थळी जोरदार घोषणाबाजी। हिंदीसोबत मराठीचा वादच नाही, मराठीसह कुठल्याही भारतीय भाषेचा अभिमान वाटला पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह चुकीचा नाही, मात्र भाषेवरून कुणासोबतही मारहाण सहन करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। दिल्लीमधील जेएनयू विद्यापीठामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन। छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन केंद्राचं भूमिपूजन। पटक पटक के कसं वारेंगे, मराठी महिला खासदारांनी निशिकांत दुबेंना जाब विचारला। संसद भवनाच्या लॉबीमध्ये खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर यांनी दुबेंना घेरलं। महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावला तर खपवून घेणार नाही, वर्षा गायकवाड यांचा इशारा। तर कोण दुबे, त्यांची काय लायकी, प्रतिभा धानोरकर सुद्धा आक्रमक। मैं मराठी नहीं बोलूंगा ऐसा नहीं चलेगा, हा महाराष्ट्र आहे, पहिलं इथे मराठी चालतं, अजित पवार यांचा परप्रांतीयांना सल्ला। माणिकराव कोकाटे यांच्याशी सोमवारी चर्चा करणार, मुख्यमंत्र्यांसोबत ठरवून निर्णय घेऊ। अजित पवार यांच्याकडून कोकाटेंचं मंत्रिपद जाण्याचे संकेत। तर इजा झाला, आता इजाची वेळ आणू नका, अजितदादांनी दिला होता इशारा। वादग्रस्त मंत्री आमदारांमुळे भाजपचं टेन्शन वाढलं। महायुतीमधील मित्रपक्षांमुळे फडणवीस सरकार ठरतंय टीकेचे धनी, सूत्रांची माहिती। सांगलीच्या तांदुळवाडीमध्ये जलजीवन मिशन योजनेमधला कंत्राटदार हर्षल पाटील याची आत्महत्या। काम पूर्ण करून सुद्धा पैसे न मिळाल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल। 1,40,00,000 शासनाकडे थकबाकी। हर्षल पाटील याला आम्ही काम दिलं नव्हतं, कंत्राटदार दुसरा होता, सरकार म्हणून आमचा संबंध कंत्राटदाराशी असतो, सब कंत्राटदाराशी नसतो, अजित पवार यांच्याकडनं स्पष्ट। हर्षल पाटील यांच्याशी कोणताच करारनामा नाही, करारनामा नसल्यामुळे बिल प्रलंबित असण्याचा प्रश्नच नाही। हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी सांगली जिल्हा परिषदेचा खुलासा। दम द्यायचा बंद करा आणि व्हिडिओ पेनड्राईव्ह बाहेर काढा। कुणाला हनी ट्रॅपची काय माहिती आहे, बाहेर येऊ द्या। हनी ट्रॅपवरून होणाऱ्या टीकांवरून अजित पवार यांचं विरोधकांना आव्हान। प्रफुल्ल लोढाचा खडसेला गुलाब देतानाचा फोटो, महाजन यांच्याकडून फेसबुकवर पोस्ट। ये रिश्ता क्या कहलाता है, तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होते, गिरीश महाजन यांची टीका। विजय घाडगेंना मारहाण झाल्यानंतर सूरज चव्हाणांना राजीनामा द्यायला लावला, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। तर खाडगे रुग्णवाहिकेतून मुंबईच्या दिशेने रवाना, अजित पवार यांना भेटून जाब विचारणार। पुण्यामधील दौंड गोळीबार प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत। शंकर मांडेकरांचा भाऊ बाळासाहेब मांडेकर यांच्यासह इतर आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी। तर चुकीचं काम केलं असल्यास कारवाई करा, शंकर मांडेकर यांची प्रतिक्रिया। दौंड गोळीबार प्रकरणी राजकीय हस्तक्षेप होऊ न देण्याचे आदेश, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्याही सूचना। दौंड गोळीबार प्रकरणी अजित पवार यांची प्रतिक्रिया। अनिल अंबानी यांच्याशी संबंधित मुंबई आणि दिल्लीमधील जागांवर ईडीचे छापे, जवळपास 50 जागी छापेमारी सुरू। काल अनिल अंबानी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये गेले होते। अकोला जिल्ह्यामधल्या बाळापूरमधील ऐतिहासिक किल्ल्याचा एक बुरुज ढासळला, अतिवृष्टीमुळे बुरुज कोसळल्याची माहिती। याआधी सुद्धा 2 वेळा किल्ल्याचा बुरुज ढासळल्याची माहिती। राज्यातील सर्प मित्रांना आता 10 लाखांचा अपघात विमा मिळणार। महसूल मंत्री बावनकुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे शिफारस, सर्प मित्रांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची सरकारकडून तयारी सुरू। रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट, कोलाड धरण पूर्ण क्षमतेने भरलं। खबरदारीसाठी धरणाचे 26 दरवाजे उघडले, प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। धाराशिवमधील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीचा मालक नागेश मडकेचं अपहरण, 4 ते 5 जणांकडून बेदम मारहाण केल्यानंतर चालत्या गाडीमधून फेकलं। अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल, नागेश्वर धाराशिव रुग्णालयामध्ये उपचार सुरू। रशियामध्ये विमान कोसळून मोठी दुर्घटना, अपघातामध्ये पायलटसह 50 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती। प्रवासामध्ये अचानक विमानाचा संपर्क एटीसी सोबत तुटला। मँचेस्टर कसोटीचा दुसरा दिवस, भारताचा पहिला डाव
358 धावांवर संपुष्टात. पायाला दुखापत झालेली असतानाही रिषभ पंतची 54 धावांची खेळी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.